वडापाव कसा खात असते? पाणी पाणी कसा खात असते सांगा ना. हात भरत माझा. मी सांगते मम्मी कसा खात असते वडापाव असा. तू सरच बरोबर सांगू शकते. असं वाटतंय की निघलो तर कामाला आहे. कसा खात असते? असं चिरा लागते त्याच्या आतमध्ये टाका लागते. हो का? मग अशी असा खाल्ला होता काय? मगाशी एकाच्या खाली एक दाबला होता. सुवी रिस्ट कणकवली आणि इथनं आता आम्ही चाललोय देवबाग. पोचलोय आता कणकवली. खाली मम्मी व्हायरल आहे. मम्मी पाहिलं पश्चिम बंगालमध्ये लोक पाहिजे. नमस्कार. सध्या आता आम्ही आलो आहे जी भूमी शिवाजी महाराजांच्या चरणांनी पावन झाली अशी कोकण भूमीमध्ये. कोकण टेन्शन आलेलं आहे की इकडं कोणी डेपोची ओळखीचे नाही आहे. त्यामुळं आता मी शोधू कसा की इथून मी देवगड जाऊ कसा शकतो. तुमच्याकडे बोलवा. सो आता आम्ही आलो आहे मालवणच्या पुढं देवबाग इथे. आणि देवबागच्या इथे असं एकदम सुंदर रिसॉर्ट मध्ये आम्ही थांबलो आहे. गणगौरी रिसॉर्ट. मध्ये एसी वगैरे पण आहे. आणि दीक्षू का बरं काय आला? अच्छा हातपाय धुवायला लागले. हे आमचे सासूबाई जे पळत जाताना दिसत आहे ते सासूबाई. आणि हे सालेसाहेब जे स्नॅप कंटिन्यू कोणाला तरी पाठवत असतात पण सांगत नाही कोण आहे तर. आणि आमचे जे सासरे आहेत ते जरा हातपाय धुवायला गेले. सो आता आम्ही सुरमई टेस्ट करणार आहे कारण इकडे मुंबईला वगैरे सुरमई जास्त फेमस आहे. मुंबई साईड बीच आता कोकणातच ना मुंबई आजूबाजूचा. आता आम्ही गरीब माणसं अमरावतीचे आम्ही पाहिलं नाही वडाई तलावापेक्षा जास्त काही. आणि एक वलगावची नदीची मच्छी. ओके ही उद्या भेटणार. सो बाय बाय गाईज. आवर फर्स्ट डे इन देवबाग आणि आम्ही चाललो आहे आता जेवण करण्यासाठी. इथनं सरळ अंकिता वालवलकरचं रिसॉर्ट आहे. मी तुम्हाला दाखवेल. आणि आम्ही थांबलो आहे गणगौर मध्ये. आम्ही इथे का थांबलो हे पण तुम्हाला मी सांगेल उद्या. सुरमई थाली, सुरमई, सोलकडी, सुरमई करी, रस्सा, ऑमलेट, पोळ्या आणि भात. भात जायला सेम पप्पाची थाळी. हा आम्ही जिथं थांबलोय रिसॉर्ट त्याच्या एक्झॅक्ट समोर. आणि या बीचवर एवढ्या सकाळी कोणीच नाही. फक्त आपल्या डॉग स्क्वॉड आणि आमचा सौरू. क्या बात. हॅलो एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू अवर चॅनल. आम्ही आलेलो आहोत फॅमिली ट्रिपला कोकणामध्ये. सध्या आम्ही देवबाग मध्ये आहोत. सुंदर समुद्र किनारा इथला, एकदम शांत, एकदम क्लीन, खूपच छान. इथे तर आम्ही फक्त एवढे लोक आहोत आणि बाकी पण टुरिस्ट पण आहेत मागे, पण ते पण खूप कमी आहे. मे बी त्यांचा सीझन थोडासा आता अजून 8-10 दिवसांनी असेल, पण तरी पण इथे अशीच कमीच गर्दी असते. आणि पूर्ण सगळीकडे तिकडे अजून त्या साईडनी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज वगैरे तिकडच्या बीचला आहे. सुनामी आयलंड वगैरे आपण सगळं बघायला जाऊ. सो स्टे ट्यून विथ मी. इज माय मम्मी. सुनामी आयलंड. मस्त नाश्ता करत आहे आम्ही. आणि आमच्या भाऊसाहेबांचं काम सुरू आहे रोज त्याचे स्नॅप काढणं पाठवणं. मम्मी वाट पाहून राहिली नाश्त्याची. अरे या दोघांचाच आलेला आहे. आमचा आलाय ऑमलेट. एक गुट पे
कसं आहे पूर्ण आंबा. डोळे तर उघड. द अटलांटिस देवबाग हे खूप सुंदर आहे आणि इथे रूम स्टार्ट होतात 6,000 पासून. हे रिसॉर्टच आहे. हा 6,000 पर डे. ईश्वर मंदिर देवबागचं. जागा खूप मस्त आहे यांचं. एकदम सगळ्यांचे घर एकदम रोडला लागून आहेत पण त्यांची जागा एवढी जास्त आहे. जायला सगळीकडून रस्ता आहे. इथनं आहे, जिथून आम्ही आता गेलो तिकडनं आहे, सगळ्या ठिकाणाहून आहे. आणि हे असं जी लाईन निघते तिथून बीच. जिकडे समुद्र हे कोकण ब्रिज. इथे हे जे रिसॉर्ट आहे इथे बघा किती सुंदर कॉटेजेस आहेत आणि हे पूर्ण सी फेसिंग कॉटेजेस आहेत. तर तुम्हाला जर एकदम लक्झरियस व्ह्यू पाहिजे, एकदम लक्झरियस एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर मला हे खूप आवडलं. आणि एक ते बाजूचं जे आहे द अटलांटिस ते पण खूप छान आहे. मोठे मोठे अंगण, मोठे मोठे जागा आहेत मस्त. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक घरी होमस्टे आहे. म्हणजे पूर्ण गावामध्ये 400 घर आहेत वाटते, तर 400 घरी होमस्टेज आहेत. हे एकदा सगळ्यांनी वाचून घ्या ज्यांना पण इथे यायचं. आणि ही लाईन तर मस्त लिहिलेली आहे. ही पण प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. ही म्हणजे हे त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी मध्ये येते ना, म्हणून इथनं बीचला जाऊ शकत नाही, पण खूप छान आहे. आणि हे एकदम स्टार्टिंगच आहे, तर इथे पण राहू शकता ज्यांना राहायचं. ब्युटिफुल तारकर्ली बीच आहे आणि तिकडचं व्ह्यू तर खूप सुंदर आहे, खूप अमेझिंग आहे. इथे तुम्हाला यायचं असलं तर येऊ शकता. मस्त छान लोक पण आहेत बरीचशी. खूप कमी आहे, खूप जास्त लोक नाही आहेत, कमीच लोक आहेत. आणि मस्त व्ह्यू आहे. मिसळ पाव तर इथे भेटा. मिसळ पाव मिळू शकते. गॉगल होता काहीतरी खातो आता मी, पावभाजी किंवा मिसळ पाव मस्त काहीतरी खाऊ. इथे काही आहे नाही असं खाण्यासारखं, म्हणजे नॉर्मल शॉप्स आहेत, पण आता बघू जे काही मिळालं ते. आणि फिश तर काल आम्ही मस्त खाल्ली. फिश चिकन छान होती फिश. आपण ते साऊथ मध्ये गेलो होतो बीचवर. कसं आहे? कसं आहे ते मस्त आहे. कुठे इथं नाही सीझन नाहीये हा. काय आहे हे? कोणतं मंदिर आहे हे? सगळं मंदिर आहे तिथलं. आता काय काढलं नाही. आता मम्मी म्हणे म्हणून काढला. मम्मी बापा ठरलं काय तारकर्ली बीचला आता आम्ही. आणि इकडे असे मस्त दुकानं आहेत. हे तरी पाहिजे असं काही खायला. तिकडे देवबागला काही खायला नाही आहे, पण खूप शांत. देवबागचा समुद्र किनारा म्हणजे खूपच सुंदर आहे, एकदम शांत. आणि इकडे थोडे लोक वगैरे आहेत इथे, कारण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होतात. हे थोडं डेव्हलप्ड आहे, ते पण चांगलं होतं. हे पण छान आहे. बापरे, तो मुलगा कुठं गेला बोट. रगडा पुरी तू काहीच नाही खात. तुम्ही काय खाता मम्मी? तू कसं आहे? खूप छान. बघू दे मग तुम्हाला सुनामी पाटील. स्वतःचं नाव चेंज करतो का? सुनामी पाटील. मोदक आहे इथे. घे ना मग. मला नाही आवडत. थोडस गोड लागू राहील. आता आम्ही आलोय सध्या तारकर्ली बीच वरती. इथे छोटे छोटे स्टॉल्स आहेत एक दोन, कोणाला काही घ्यायचं असलं तर. आणि असं नॉर्मल कोल्ड्रिंक्स वगैरे, चिप्स वगैरे याचे पण स्टॉल्स आहेत. इथे 2 चिकन थाळी येणार आहे, त्याच्यामध्ये सौरू, मम्मी आणि मी, आणि तुषार आणि पप्पा साधं, कारण तुम्ही खायचं नाही आहे ना साधं. काय खाता तू? मी चिकन पेपरी, चिकन काहीतरी नाही मिळेल. चिकन थाळी. अरे तुम्ही पप्पा? मी साधा माणूस, गरीब माणूस. तू रे, तू जेवतच नाही का तू? तो पण चिकन थाळी. नो थँक्स, नो कमेंट. असं म्हणा, नो कमेंट.
तुझ्याकडे पप्पा बोलून देते चिकन थाळी जेवणार. कारण तू तुझा बाळ आहे. हो माझ्या तू चिकन थाळी जेवणार. पत्ता गोबी, पत्ता गोबी आहेच नाही तर फुलगोबी. खबर तू चिकन सोडलं का? आता आम्ही जाणार आहे सिंधुदुर्ग फोर्ट वरती जायच्या आधी थोडीशी शॉपिंग करत आहे तुषारसाठी. मला तर हे खूप आवडलं होतं, हे ग्रीन छान होतं नारळाच्या झाडांचं. कलर नाही का? आम्ही आता आलोय इथे मालवण जेट्टीच्या तिथे. लाईन मध्ये लागावं लागतं आणि इथनं आपल्याला तिकीट मिळतं. आणि इथे ऑनलाईन नाही आहे सिस्टीम, ऑफलाईनच आहे. 100 रुपीज पर पर्सन जाणं येणं. बाकीचं मी तुम्हाला सांगते. थांब, इथं नाही काढत नाही, तिला जवळ आलं की नाही. नाही ना बोलते. हे अशी इथे बोट लागलेली असते. अरे इथं आणि- सगळं लागतो फोटो. चला असं बघून किल्ला कधी पाशी इकडे किल्ला आहे. आता इथून मस्त किल्ला आहे हा समोर. इथंच आहे आपल्या खाली. कुठे? अलगी आहे, शिवाय हा वेगळंच आहे काय ते. चला ते बरं थोडंसं मोठं. 1664 17व्या मधलं नाही. बघ बरं. चला चला या इथे. आता काय रे? या इथून कळा. 1664 असते ते शतकोत्तर असते. सुंदर 1770 इथे लिहिलेले आहे. महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला मालवण समुद्र किनाऱ्याजवळील कुर्टे बेटावरील. याचा फोटोच काढून घे ना मग वाचता ते. अरे बापरे, हे हिरो 1664 ते 1667 मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधला. हो तर म्हणूनच 17वे शतक असते. म्हणजे 400 वर्ष जवळ The sea fort of Sindhudurg stands on the rocky island of कुर्टे. ते इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. ताब्यात होता आणि अरे अप्पा. वाव किती सुंदर, खूपच मस्त आहे. नाही तसं नाहीच असेल. हे काढणं व्हिडिओ. तो आणल्यानंतर टिकला पण नसता कारण खारी हवा असते. आणि दुसरा गोवा जवळ ना पोर्तुगीजांची राजधानी. 25 नोव्हेंबर 1664 ह्या किल्ल्याचा पायाभरणी समारंभ करण्यात आला होता. आणि 29 मार्च 1667 हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता. कालावधी 2 वर्ष 4 महिने 4 दिवस. 2.5 वर्षात हा किल्ला एवढा मोठा कसा बांधला असेल. आणि मधल्या कालावधीमध्ये राजे आग्र्याला गेले. आग्रा भेट होती औरंगजेब. पेटाऱ्यामधून निघाले होते ना, इथे काम चालू. आणि बाकीच्या कामामध्ये लक्ष दिलं त्यांची आई जिजाऊंनी. 5000 सैनिकांचा धाकटा पहारा इथे ठेवण्यात गेले होते. शत्रू जवळपास होते कामामध्ये अडथळे आणि माझा मोबाईल कुठे आहे? नका मास्क काढते अनुकूल लागला. ठीक आहे. महादरवाजा आणि नगारखाना. ते हो आई येतानी करू यायची. नाही नाही एंटर झाल्या इथे खाण्याचे वगैरे शॉप्स आहेत. खायला प्यायला गोष्टी आहेत इथे. खायला घेऊ शकता आणि कचरा कृपया या डस्टबिन मध्येच टाका.
किती रुपये द्यायला लागते गाईडला मी 500 रुपये हा? मीच फिरवतो गाईडला चला. मम्मीच तर काय म्युझियम आहे पाहतो का? 10 रुपयाचा म्युझियम. दांडपट्टा, दुर्बीण आणि हुका यंत्र, शिवकालीन कुलप अशी राहायची शिवाजी महाराजांच्या काळातली. कुऱ्हाड, भाले, ही भांडी, ह्याच्यामध्ये जेवण वगैरे बनवायचे. ही सुंदर आहे. हा गडवा, हे कॉइन मराठाचे. हे मला ही एकमेव तलवार इथली जी शिवाजी महाराजांनी वापरली. शहाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केली. किती झाडा बरोबर आहे. नाही बरोबर आहे. कसं आहे? खरंच आहे जण. राहू दे तुझ्या हाती. तसाच आहे त्याचा. तसाच आहे. जहांगीर, मुघल, इलाई, वेट, हे वजन असे. हे परत भांडे त्या टाइमचे. जात, टोप्या सरदारांच्या, महाराजांच्या. बाप रे बाप, त्या काळातल्या एवढ्या प्रिझर्व करून ठेवणं. वाघ नख, अफजल खानाला अशाच वागणकांना फाडलं होतं. खाडा, शिरस्त्राण आणि दस्तान. शिरस्त्राण आणि दस्तान. कोणतरी बाजू तलवारी, बापरे तलवारचे कव्हर किती सुंदर आहे. मुंडची आंग्रे, बापरे आंग्रे नाही रे. ते पण आम्ही अशा जहाज होते असे मोठे मोठे आपल्याला. किती जुने झाले तर लोखंड त्याला डबल प्रिझर्व करा ना ते. प्रिझर्व करा त्याला कलर वगैरे मारलं. तोफ आणि गोळे ओरिजिनॅलिटी नाही जात का त्याची. तोफ आणि गोळे, हे देवघरातील सगळं पूजेचं साहित्य. बेल, ते समया, ही घंटी, आग लावली तर कुठे काय पूजेचं ताट पाय, पूजेचं किती सुंदर देवाचे. हे काय माहित काय आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईची भाव पण बाहेर